हॅलो फ्रेंड, 3 जुलै हा दिवस प्लास्टिक बॅग मुक्त दिन म्हणून साजरा केला जातो। तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी प्लास्टिक पिशवीवर निबंध घेऊन आले आहे। तर चला मग बघूया आजचा हा निबंध। प्लास्टिक पिशव्या आजच्या काळात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या वस्तूंपैकी एक आहेत। हे आमचे काम सोपे करते आणि आम्हाला खूप सोयी देते। ते आता आपल्या जीवनाचा एक आवश्यक भाग बनले आहेत। आम्ही ते जवळजवळ दररोज विविध कारणांसाठी वापरतो। वापर एवढा आहे की ज्या दुकानदाराने आम्हाला प्लास्टिक पिशवी देण्यास नकार दिला आहे त्याचा आम्हाला अनेकदा राग येतो। प्रत्येक वेळी स्वतःची बॅग घेऊन जाणे कठीण होते। शासनाने प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातल्याने दुकानदारांचा नकार आहे। एखाद्याला अनेकदा आश्चर्य वाटते की का प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे आपलं आयुष्य सुकर होतं, पण किती किंमत मोजावी लागेल। ते आपल्या पृथ्वीचे आणि पर्यावरणाचे नुकसान करतात। आपण सर्वांनी प्लास्टिक पिशव्या वापरणे बंद करण्याची वेळ आली आहे। प्लास्टिक पिशव्या वापरणे थांबवा। प्लास्टिक पिशव्यांना नाही म्हणण्याची अनेक कारणे आहेत। आपले पर्यावरण चांगले करण्यासाठी आणि त्याचा ऱ्हास होण्यापासून वाचवण्यासाठी आपण त्यांचा वापर थांबवला पाहिजे। प्लास्टिक पिशव्यांचा वापर थांबवण्यासाठी विविध पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध आहेत। सर्वप्रथम, प्लास्टिक पिशव्या हे प्लास्टिक प्रदूषणाचे प्रमुख स्रोत आहे। ते नॉन बायोडिग्रेडेबल असल्यामुळे त्यांचे विघटन होण्यास वर्ष लागतात। ते बऱ्याच कचऱ्याला हातभार लावतात, जे वर्षानुवर्षे जमा होत राहतात। प्लास्टिकचे विघटन होण्यासाठी हजारो वर्ष लागतात। ते जमिनीत राहते, जे जमिनीच्या प्रदूषणाच्या वाढत्या समस्येस कारणीभूत ठरते। तसेच त्यामुळे जलप्रदूषण होते। लोक रस्त्यावर, नाले आणि नद्यांमध्ये बेफिकीरपणे पिशव्या फेकत असल्याने ते जलकुंभात शिरतात। ते त्यांच्यातील वाऱ्याने वाहून जातात आणि काही वेळा मुद्दाम पाण्यात टाकतात। ही प्लास्टिक पिशवी पाण्यात खोलवर जाऊन जलचरांनाही बाधा निर्माण करते। शिवाय प्लास्टिकच्या पिशव्या माती दूषित करतात, ज्यामुळे झाडांच्या वाढीस अडथळा निर्माण होतो। ते तुटल्यानंतर जमिनीत मुरतात आणि तेथेच राहतात। त्यामुळे जमिनीत वंध्यत्व निर्माण होते। रसायन मातीला बाधा आणते आणि शेतीमध्ये हस्तक्षेप करते। सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्लास्टिकमुळे जनावरांचा मृत्यू होतो। प्राण्यांना काय खावे आणि काय टाळावे याचे भान नसते। भटके प्राणी त्यांच्या शरीरात अटकलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या खाऊन टाकतात। दुसऱ्या शब्दात, त्यामुळे त्यांच्या शरीरात गंभीर आजार होतात। कधीकधी प्लास्टिकच्या पिशव्या खाल्ल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू होतो। प्लास्टिक पिशव्या कशा टाळाव्या? प्लास्टिकच्या पिशव्या टाळणे सुरुवातीला अवघड जात असले तरी ते अधिक चांगल्यासाठी करणे आवश्यक आहे। प्लास्टिक हळूहळू आणि स्थिरपणे आपला ग्रह खात आहे आणि त्याचे नुकसान करत आहे। सरकारने प्लास्टिक पिशव्या वापरण्यास बंदी घातली असली तरी बंदी असतानाही लोक त्याचा वापर करत आहे। या कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करायची असेल तर त्याचा वापर करणाऱ्यांवर सरकारने कडक कारवाई केली पाहिजे। शिवाय या बंदीशी आचरणात आणण्यासाठी आणि ती यशस्वी करण्यासाठी आपण प्रत्येकाने पुढे आले पाहिजे। दुकानदारांकडून प्लास्टिक पिशव्या खरेदी करू नयेत। त्याऐवजी दुकानदार जेव्हा आपल्याला ऑफर करतो तेव्हा आपण त्यामध्ये आपला किराणा सामान घेण्यास नकार दिला पाहिजे। शिवाय खरेदीसाठी आपण स्वतःची कापडी किंवा कागदी पिशवी बाळगली पाहिजे। प्लास्टिकच्या ऐवजी स्टील किंवा ॲल्युमिनियमच्या कंटेनरमध्ये तुमचे अन्न पॅक करण्याचा प्रयत्न करा। आपण मुलांना प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यास प्रोत्साहित केले पाहिजे। कोणीतरी ते वापरताना दिसल्यास आपण त्यांना ताबडतोब बोलवावे। प्लास्टिक कधीही रस्त्यावर फेकू नका, कारण ते खाल्ल्यानंतर प्राणी मरतात। प्लास्टिकवर बंदी घालण्यासाठी आणि जग अधिक सुरक्षित आणि निरोगी बनवण्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे। तर मित्रांनो, मी पण नक्कीच विचार करेन की तुम्ही प्लास्टिक बंदीवर तुम्हीही सहमत असाल
आणि जर तुम्हाला ही प्लास्टिक बंदीविषयी विरोध असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.